आपल्या घरात दरोडा पडला असे ओरडत तो लहान मुलांना कडेवर घेऊन रस्त्यावर आला. रात्रीचे 2:30 वाजले होते. त्याच्या आवाजाने पाहता पाहता गल्लीतील लोक जागे झाले. एकच गोंधळ माजला. सुशांत सांगत होता, रात्री 2:30 वाजता तो घरामागील बाथरूममध्ये गेला होता. त्यामुळे घराच्या मागील दरवाजे उघडे होते. याचा फायदा घेत अज्ञात 4 चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि दरवाजा लावून घेतला. मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे नवरा सुशांतने बायको पूजाला आवाज दिला. मुले अधिकच रडत असल्याने सुशांत आला. मात्र दरवाजा आतून बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने दरवाजाला जोराने धक्का दिल्यामुळे दरवाजा उघडला. अज्ञात चोरट्यापैकी एकाने सुशांत याला धरत हाताच्या कोपऱ्याने पाठीवर मारहाण केली. खोलीच्या आतील बाजूस पूजाकडील सोने व रक्कम हिसकावताना झटापट झाली. यावेळी तिच्या डोक्यावर प्रहार केला. यानंतर अंगावरील दागिने व रोख रकमेची बॅग घेऊन मागील दाराने चोरटे पसार झाले. रक्तबंबाळ झालेल्या पूजाचा जागीच मृत्यू झाला. सुशांतने दोन्ही मुलांना कडेवर घेऊन बाहेर येऊन आरडाओरड केला. समोर राहणारे विजय परुळेकर जागे झाले आणि त्यांनी मदत केली. सुशांतनी रचलेली ही गोष्ट अनेक लोकांना पटली, कारण सुशांत हा एक कीर्तनकार आणि प्रवचनकार होता. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास होता. त्या भागात दुपारी बेडशीट विकण्यासाठी काही अज्ञात 2 इसम आले होते. त्यांच्याकडून त्याने एक बेडशीट खरेदी केले. त्यावेळी त्यातील एक इसम लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. त्याच्यासारखा दिसणारा एक चोरटा असल्याचे सुशांत सांगत होता. एका घरावर दरोडा पडला. त्यात एका महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच पोलीस यंत्रणा जागी झाली. आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर हे घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. मात्र ते कुत्र घराभोवतीच घुटमळले. तसेच तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. तपासाला गती देण्यात आली. पण दरोड्याच्या काहीच खुणा पोलिसांना दिसत नव्हत्या. पूजाच्या डोक्यावर रॉडने मारहाण केली असे सुशांत सांगत असला तरी तिच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. दागिने दरोडेखोरांनी नेले असे त्याने सांगितले, पण मृतदेहावर असलेले मंगळसूत्र, बांगड्या तसेच कपाटातील काही दागिने तसेच होते. कपाटातील साहित्य विस्कटलेले असले तरी रक्ताचे डाव वगैरे दिसत नव्हते. परिस्थिती संशयास्पद होती आणि संशयाची सुई नवरा सुशांतवरच जात होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली, पण तो काहीच बोलत नव्हता. पोलिसांनी त्याला 1.5 वर्षाच्या लेकरांचे व तुझ्या म्हातारे आईचे आता काय होणार असा प्रश्न विचारला. तसा तो ढासळला. तो ढसाढसा रडू लागला आणि त्याने पोलिसांसमोर एक भयंकर सत्य कथन केले. ते ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नवरा सुशांतने बायकोचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. तर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये मडिलगे या नावाचे गाव आहे. या गावामध्ये गुरव गल्ली असून येथे सुशांत सुरेश गुरव हा परिवारासह राहतो. सुशांतचे शिक्षण जरी कमी असले तरी स्वभाव बोलका आणि लागवी असल्याने त्याचे कधी काही अडले नाही. दुसऱ्यावर छाप पाडेल असे बोलणे असल्याने त्याचा संपर्कही मोठा होता. त्यातच त्याचे वडील सुरेश हे आचार्याचे काम करत होते. वडिलांच्या हाताखाली काम करता करता तोही आचारी बनला. 10वी नंतर त्याने ITI केले होते. त्या आधारावर त्याला कोल्हापुरात नोकरी लागली. काही दिवस नोकरी केली, नंतर मात्र ते काम त्याने बंद केले. तो संताची घोरपडे साखर कारखान्यावर कामाला जाऊ लागला. काही दिवसानंतर त्याने ते काम देखील बंद केले. संतोष नोकरीवर टिकत नव्हता, त्यामुळे त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तो आचारी होता. त्याने कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला. या सगळ्यांच्या दरम्यान त्याचा विवाह अतिक्रे तालुका हातकणंगले येथील पूजा नावाच्या तरुणीशी झाला होता. आता त्याची बायको पूजा देखील त्याला कॅटरिंग व्यवसायात मदत करत होती. त्याचा हा व्यवसाय चांगला चालला होता. त्याच्यामुळे जवळपास 50 माणसांना रोजगार मिळाला होता. आता सारे काही सुरळीत चालले होते. हातात पैसा खेळत होता.
त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून तो समाजकार्यामध्ये सहभाग घेऊ लागला. त्यातून तो ग्रामपंचायत निवडणुकीत उतरला, जिंकला आणि गावचा उपसरपंचही झाला. त्यानंतर तो अध्यात्माच्या मार्गावर चालू लागला. आधीच बोलका असल्याने तो कीर्तन प्रवचन देखील करू लागला. सारे काही सुरळीत सुरू होते, पण माणसाला काही ना काही दुःख असतेच. तसेच सुशांत व पूजा या दाम्पत्याला एक मोठे दुःख होते, ते म्हणजे त्यांना मुलं होत नव्हती. अखेर औषधोपचारानंतर त्यांना जुळे मुले झाले. त्या मुलांची नावे त्याने सोपान आणि मुक्ताई असे ठेवले. या मुलांच्या बारशाला त्याने 700 लोकांना ज्ञानेश्वरी भेट दिल्या होत्या. कीर्तनकार प्रवचनकार म्हणून सुशांत प्रसिद्ध झाला होता. गावोगावी प्रवचनांमधून तो आनंदी जगण्याचा मार्ग सांगत होता, मन समाधानी ठेवण्याबाबत सांगत होता. पण त्याचे मन मात्र स्थिर नव्हते. त्याची आई कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासलेली होती. तो तिची सेवा करत होता. तिच्या औषधोपचारासाठी जास्त खर्च येत होता. तसेच त्याचा स्वभाव उदरमासकी असल्याने वर खर्च खूप होत होता. परिणामी खर्च भागवताना ओढाताण होत होती. त्यामुळे त्याने इकडून तिकडून कर्ज उचलायला सुरुवात केली होती. हळूहळू तो चांगलाच कर्जात अडकत गेला. या कर्जाची परतफेड कशी करावी हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता. त्याने आपल्या बायकोकडे सोने मागितले होते. आता सोने बँकेत गहाण ठेवू, पैसे काढून कर्ज भागू, नंतर हळूहळू पैसे भरून सोने सोडून आणू असे त्याचे मन होते. पण सुशांतचा उदरमासका स्वभाव, वाढलेला खर्च, त्या मनाने कमी कमाई यामुळे दागिने देण्यास बायको पूजा तयार नव्हती. त्यातूनच नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणे होत होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत सुशांत मोबाईलवरच होता. तो रील्स बघत होता, चॅटिंग करत त्याचा टाइमपास चालला होता. या दरम्यान पुन्हा एकदा सोने गहाण ठेवण्याचा विषय निघाला आणि पुन्हा वादाला तोंड फुटले. त्याने दागिन्यांची मागणी केली तर तिने नकार दिल्याने त्यांच्यातील वाद पेटला. भांडण वाढतच गेले. त्याने तिच्यावर हात उचलला. तिने त्याला अडवले. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. रागाच्या भरात सुशांतने काठीचा फटका पूजाच्या डोक्यात मारला. रागाने जोरात मारलेला हा फटका तिच्या वर्मी बसला. तिचे डोके फुटले आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्या. क्षणार्धात ती निश्चित पडली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने पूजाचा मृत्यू झाला. आपल्या हातून बायकोचा खून झाला हे लक्षात येताच सुशांत हाकून गेला. आपण या प्रकरणात चांगलेच अडकणार याची त्याला जाणीव झाली. पण यातून सुटण्याचा काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे या विचाराने त्याने एक शक्कल लढवली. त्याने स्वतःच्या अंगावर ओरखडे ओढून घेतले. बायकोच्या अंगावरील दागिने, कपाटातील दागिने व 90,000ची रोकड एका पिशवीत भरून ती पिशवी त्याने लपून ठेवली आणि तो घरात चोरटे आले असे लोकांना सांगू लागला. तो प्रवचनकार होता, गावचा उपसरपंच झाला होता, पण अलीकडे कर्जात बुडाला होता. हे कर्ज फेडण्यासाठी तो बायकोकडे दागिने मागत होता. मात्र तिने परिस्थिती ओळखून नकार दिला. त्यामुळे तो चिडला. या रागातून त्याने तिचा जीव घेतला. या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी दरोड्याचा बनावही त्याने केला. पण पोलिसांनी सत्य शोधून काढले. आता बायकोचा मृत्यू झाला. तो तुरुंगात गेला. त्याची कॅन्सरग्रस्त वृद्ध आई अंथरुणावर खिळून आहे, तर 1.5 वर्षाची जुळे मुले एकटी पडली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.